ठाणे येथे आज भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने ठाणे महापालिका मुख्यालयासमोर हे आंदोलन छेडण्यात आले। यावेळी शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेविका आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। संतप्त कार्यकर्त्यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी बदलापूर प्रकरणाप्रमाणेच नसरापूर प्रकरणातील आरोपीवरही कठोर आणि जलद कारवाई व्हावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे। पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जातोय। खरे तर हा निषेध आंदोलन आज महिला आघाडीच्या वतीने आणि नगरसेवकांच्या वतीने करण्यात येतोय। अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी घडलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करण्यासाठी उतरलेलो आहे। ही जी विकृती आहे त्या विकृतीला कुठेतरी आपण वेळीच जर ठेचलं असतं तर अशा प्रकारच्या घटना मला असं वाटतं घडल्या नसत्या। समाजामध्ये अशा विकृती अजूनही आहेत आणि त्या वेळोवेळी आपल्याला जाणवत असतात। कायदा हा कठोर बनवला आहे पण तो इम्प्लिमेंट होतो की नाही ह्याचा पण विचार करावा लागतोय आपल्याला। कायद्यामध्ये खूप उशिरा आपल्याला न्याय मिळतो पण ह्या अशा जर गोष्टी आपण लवकरात लवकर त्याचा न्याय देण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की कोण पुढे असं करण्यासाठी धजावणार नाही। सगळे लोक म्हणजे घाबरतील ह्याच्या पुढे। तर नक्कीच मला असं वाटतं सरकारने ह्याच्यावरती योग्य ती पावलं उचलावी आणि लवकरात लवकर, जरी सरकारने सांगितलं असेल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालू आहे, मला असं वाटतं केस चालवायची पण गरज नाही। ज्यावेळी त्या विकृतीला आपण अरेस्ट केली आणि त्याने जर कबुली जबाब दिला असेल तर ते जज समोर बसून त्याचं स्टेटमेंट घेऊन लगेच ताबडतोब फाशीचा निकाल त्यांनी जाहीर केला पाहिजे होता। पण तरी पण आपली न्यायव्यवस्था अशी आहे की प्रत्येक गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून आपण करतो, म्हणून कदाचित सरकारला पण ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करावं लागतं। ह्या मुलीवर आघात होताना नुसतं कुटुंबावर आघात नाही झाला तर संपूर्ण समाजावर, संपूर्ण माणुसकीवर आघात झालेला आहे। कारण वयाची मर्यादा कुठेतरी ओलांडून अशा प्रकारे 3-4 वर्षाच्या मुलांवर पण अत्याचार होत आहेत। महिलांवर तर होत आहेतच पण 3-4 वर्षाच्या मुलांना देखील सोडत नाही। तर ह्या विकृतीला जर ह्याच्यापूर्वी पण त्या व्यक्तीवरती 2 केसेस होत्या, त्याच वेळी जर त्याला ठेचलं असतं तर मला असं वाटतं की ही विकृती त्याच वेळी थांबली असती आणि ती मुलगी जी आहे ती 4 वर्षाची आज आपल्यात असती। मॅडम, महायुतीचं सरकार आहे, शिवसेना देखील घटक पक्ष आहे, मात्र अशा मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी महिलांना रस्त्यावर उतरावं लागतं। मला असं वाटतं बघा, सरकारचं दोष काय ह्याच्यात मला कळत नाही। कारण प्रत्येक जण सांगतात सरकार तुमचं आहे, सरकार विकृतीजवळ सरकार तर जात नाही ना, त्यांना हे करायला सरकार प्रवृत्त करत नाही ना। अशी मानसिकता कुठे कुठे आहे हे शोधून काढणं पण फार गरजेचं आहे। मला असं वाटतं की केस जेव्हा होते, एखादी केस जेव्हा नोंद होते त्याचवेळी पोलिसांनी तर संपूर्ण पोलीस स्टेशनच्या संपूर्ण जिल्हा लेवलला चौकशी करून या माणसावरती किती गुन्ह्यांची नोंद आहे आणि त्याचवेळी जर त्याला अरेस्ट केलेलं होतं, त्यावेळी जर सोडलं नसतं, त्याला त्याचवेळी फासावर लटकवलं असतं तर ही घटना घडली नसती। मला असं वाटतं विरोधक म्हणून जर विरोधकांची ही भूमिका असेल की सरकार काय करत नाही तर ही बोलणं चुकीचं आहे। कारण हे समाजात घडलेला अन्याय जो आहे तिथे मी जसं सांगितलं की जातीय चष्म्यातनं बघू नका म्हणून, जात भेद विसरून, पक्षपात विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन अशा विकृतीला ठेचण्यासाठी आपण सगळे एक झालं पाहिजे। तिथे कुठे सत्ताधारी आणि विरोधक ही भूमिका नसली पाहिजे आणि ही मानसिकता बदलून तुम्ही फक्त सत्ताधारी म्हणून बोंबलत बसण्यापेक्षा जर तुम्ही आमच्याबरोबर येऊन ह्या विकृतीला ठेचण्यासाठी मदत कराल तरच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातनं काय भारतातनं अशा प्रकारच्या विकृती संपवण्यात आपण यशस्वी ठरू। नसरापूर येथे ज्या 4 वर्षीय मुलीवर, चिमुकलीवर जो अत्याचार करून तिचा दुर्दैवी असा हत्या केली आहे, अशा ह्या विकृतीला, या माणसाला खरं तर त्यावेळेलाच फाशी दिली गेली पाहिजे होती। ज्या वेळेला मला वाटतं बदलापूर येथे अशी घटना आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, मला वाटतं ही घटना त्या क्षणीच त्यावेळेला फाशी देण्यात आली होती आणि हे योग्य ते निर्णय खरं तर त्या वेळेला झाले पाहिजे होते की महिलांवरचे अत्याचार
होतच आहेत. आणि म्हणून मला वाटतं घटनेमध्ये, राज्यघटनेमध्ये आणि कायद्यामध्ये अशा काहीतरी इम्प्लिमेंट झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्वरित त्या विकृतीला फाशी देण्याचा निर्णय खरं तर सरकारने घेतला पाहिजे होता. आज ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही सर्व, माझी महापौर, मी महापौर, आपल्या सर्व नगरसेविका, सर्व महिला आघाडी, आम्ही यांनी जाहीर निषेध इथे नोंदवला आहे. आणि सरकारला एवढीच विनंती करतो की योग्य तो न्याय त्या कुटुंबाला तुम्ही द्यावा. मॅडम, याआधी देखील अशा प्रकारची आंदोलनं शिवसेना महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आली होती. घरात बाबा असेल, बंधू बाबा, आणि आता हे जे प्रकरण आहे. मात्र ऋषिकेश वैद्य जे काही यापूर्वी जे काही प्रकरण घडलं, महिलांचा अत्याचार असेल किंवा मनोहर मामा यांसारखे बंधू बाबा जे आहेत यांच्या विरोधात कुठेतरी आंदोलन केली जात नाहीत असा आरोप विरोधकांकडून केला जातो. मला असं वाटतं की बराच समाज, आपला देश मला वाटतं सुशिक्षित आहे आणि किती बाबांकडे जायचं आणि बाबांकडे जायचं याच्याकडे प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने बघितलं पाहिजे. पण हे बघताना सुद्धा की समोरची व्यक्ती कशी असते हे आपल्याला दिसून येत नाही. कारण जेव्हा प्रवृत्ती समोर येते काही कालांतराने, त्याच्यानंतर त्याच्यामधला विकृतीपणा आपल्याला दिसून येतो. पण मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक माणूस जेव्हा वावरतो तेव्हा त्यावेळेला कुठल्या बाबाकडे, बंधू बाबाकडे जावं की नाही जावं हा त्यांचा स्वतःचा पण मत निषेध आहे. नोंदवला जात नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे की सत्ताधारी आता अशा प्रकरणांमध्ये निषेध नोंदवतात, मात्र या प्रकरणांमध्ये का नाही नोंदवत? नाही, सत्ताधारी असं मी बोलते ना, पण सर्व पक्षीय नाही, पूर्ण समाज ह्याला खरं तर बांधील आहे आणि समाजाने उतरलं पाहिजे आणि समाजाने याला ठरवलं पाहिजे की कितपर्यंत योग्य रीतीने आपण पुढच्या वाटचाली केल्या पाहिजेत. पण विरोधक असं देखील म्हणतायत की हा गृहमंत्र्यांचा फेल्युअर आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आपण देखील रस्त्यावर उतरलेला आहात, आपण देखील आंदोलन करत आहात. आपलं नेमकं प्रतिक्रिया काय आहे? प्रतिक्रिया हीच आहे की त्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला फाशी ही झालीच पाहिजे आणि अशा विकृती कुठेतरी समाजामध्ये संपल्या पाहिजेत. असा न्याय निवाडा आपल्या सरकारने केला पाहिजे.